Welcome to the world of Ayur Sakhi. हॅलो एव्हरीवन. तर आज आपण संजीवनी व टी या कल्पाच्या घटक द्रव्यांची ट्रिक पाहूयात. याची ट्रिक आहे हिरवा गूळ पिऊन 3V बेबीला सुंठ आवडते गाईप्रमाणे. आता ही म्हणजे काय तर हिरडा. परत त्यानंतर गुळगुळ म्हणजे काय गुडूची किंवा गुळवेल आपण म्हणू शकतो. पिऊन मधला पी म्हणजे काय येणार पिपळी. आता 3V म्हणजे काय तर वावडिंग, वेखंड आणि वत्सनाभ. त्यानंतर बेबीला आता ब पासून काय येणार तर बेहडा म्हणजेच काय तर बिबितकी आणि बी म्हणजे काय बिब्बा. बिब्बा म्हणजेच काय तर भल्लातक. त्यानंतर सुंठीला शुंठी. आता आवडते मधल्या आला काय होणार तर आवळा. आवळा म्हणजेच काय तर आमलकी. आता गाईप्रमाणे मधलं जो गाय आहे तर त्या गाईचा आपण गोमूत्र वापरायचं आहे म्हणजेच काय तर गोमूत्राची भावना द्यायची आहे. आता याचं प्रमाण किती सांगितलं तर सर्व सर्व 1 भाग प्रमाणे सांगितलेलं आहे. किंवा ही ट्रिक जमत नसेल तर ही साधी सोपी आहे. त्रिफळा प्लस गुळ पिऊन 3V सुंठीला गोमूत्र देते. त्रिफळा म्हणजे काय हरितकी, बिभतकी, आमलकी प्लस गुळचं गुडूची पिऊन मधलं प मधले पिंपळी. 3V इथं सांगितलेलं आहे वाविडंग, वेखंड आणि वत्सनाभ. आता शुंठीला शुंठी आहे तसं आणि गोमूत्राची भावना द्रव्य आहे. तर याचा संदर्भ काय आहे तर शारंगधर संहिता मध्यमखंड. आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. ट्रिक समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.